ब्रॉट टू यू बाय विगार्ड। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील शहापूर गावातील 82 शेतकऱ्यांची नावे जी आहेत ते जम्मू काश्मीरमधील शहापूर गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जात असल्याची बाब समोर आली आहे। आपल्या सोबत आमदार आहेत बच्चू कडू भाऊ, काय सांगणार, नेमकं काय प्रकरण आहे? माझ्याकडे आज नंदकिशोर शर्मा यांनी असदपूरचे आहे, ते अचलपूर तालुक्यातले अमरावतीचे, त्यांच्या पीएम किसानच्या योजनेचे पैसे गेल्या 2 वर्षापासून भेटत नाही आणि त्याची तक्रारी त्यांनी केली आणि त्यानंतर लक्षात आलं का हे जे पैसे आहे हे जम्मू काश्मीरच्या शहापूर गावात जात आहे। एकंदर उदाहरण जर आपण देतो म्हटलं तर क्रमांक 6 अमरावती अचलपूर शहापूर कन्हैयालाल शर्मा याचा रजिस्ट्रेशन कोड आहे JK 14, म्हणजे बाकीचं JK म्हणजे जम्मू काश्मीरला। 2 वर्षापासून प्रशासनानं हा घोर 82 शेतकऱ्याचा काही मिटवला नाही आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नाव मात्र महाराष्ट्र शेतकऱ्याचं आहे, पैसे मात्र जम्मू काश्मीरमध्ये भेटतं। तर मोठा याच्यामागचं काय नेमकं कारण असेल, याच्या टेक्निकल मुद्द्यात काही करप्शन पण लपलं आहे का हे पाहिलं पाहिजे। या संदर्भात आम्ही विधानसभेतसुद्धा लक्षवेधी करणार आहोत। पीएम किसानमध्ये सुद्धा अशा बऱ्याच घोळ आपण पाहतोय तालुक्यावर, बऱ्याच लोकांना पैसे मिळत नाही, काही महिने भेटतं, काही वर्ष भेटतं, पुन्हा बंद होतं, तक्रार केली तर 4-4 वर्ष त्याची काही उत्तरं येत नाही। म्हणून याच्यातून ते कसं घोळ आहे हे पाहावं लागेल। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। म्हणाल की ज्या पद्धतीनं प्रकल्प जात आहेत त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांचे पैसे आता दुसऱ्या गुजरातले प्रकल्प नेल्या जातं, अशी जशी बोंब होते तसंच आता शेतकऱ्याचे पैसे काश्मीरले जातं असं सुद्धा निदर्शनात येत आहे। तर यावर लक्ष घातलं पाहिजे लगेच। निवडणुका पार पडलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या 48 जागांसाठी, तर मतदान प्रक्रिया पार पडली। तुम्ही प्रचारादरम्यान महाराष्ट्रभर फिरलात उमेदवारांच्या प्रचारी, काय एकंदरीत चित्र वाटते तुम्हाला, काय सांगणार? मला असं वाटतं की सगळ्या निवडणुका ह्या जाती धर्मा पंथावर झालेल्या आहेत। दोन्ही पक्षानं तसंच केलं आहे, काँग्रेस असो का भाजपानं। आणि ह्या निवडणुकीत मी पहिल्यांदा पाहतोय का अशा प्रकारची व्यवस्था, एकतर धर्माच्या नावावर मत परिवर्तन होतं का, आणि धर्माच्या नावावर होत नसेल तर जातीच्या नावानं मत परिवर्तन करण्याचा जो काही प्रयत्न दोन्ही पक्षाकडून झालेला आहे हा लोकशाहीला घातक आहे। मुद्द्यावर ह्या निवडणुका झाल्या नाही। तुम्ही जर पाहिलं तर निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा ज्वारीच्या भावापासून कापसाच्या भावापासून सगळेच भाव 1-2 हजारानं कमी झाले। निवडणूक चालू असताना पहिल्यांदा असं पाहतो आहे का शेतकऱ्याच्या भावाची घसरण झाली। इवन नाशिकच्या आणि त्या भागातल्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा सरकारनं निर्णय घेतला होता का काही कांदा आम्ही 40% आयात कर लावून निर्यात करू, तो पण चुकीचाच घेतला, पण तशा प्रकारची सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं का हे शेतकऱ्यासाठी मजुरासाठी पण घातक आहे। मी जेव्हा मुंबईला प्रचार करायला गेलो तर त्या मुंबईच्या प्रचार करत असताना मी जेव्हा गल्लीबोळात फिरलो काही भागात, तर तिथे पाय पसरायला सुद्धा घर नाही, एवढंही घर नाही आहे। म्हणजे झोपताना सुद्धा पाय आखूड करून झोपावं लागतं। 75व्या वर्षामध्ये अजूनही लोक अशा पद्धतीनं आपला आयुष्य काढत असताना 6000 एकर जमीन हे 6 लोकांच्या ताब्यात आहे। 34,000 एकर जमिनीवर मुंबई बसलेली आहे। त्यातली 6000 एकर जमीन जर 34 लोकांच्याच नावानं असेल तर त्यावर सिलिंग का लागत नाही? त्या जमिनी ताब्यात घेऊन त्या गरिबाला घरकुलासाठी का वापरले जात नाही? जसं गोदरेजची, एका गोदरेज कंपनीची 3000 एकर जमीन आहे आणि हे सगळी इंग्रजाकडून यांना भेटलेली आहे। जे काही यांनी फसवेगिरी केली, जे काही धंदे केले सगळे याचे, आणि इंग्रजासोबत राहून भारतासोबत बेमानी करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना हे जमिन्या भेटलेल्या आहे, त्या बक्षीस म्हणून भेटलेल्या आहे। म्हणून त्या सरकारनं ताब्यात घ्याव्या। त्या जर ताब्यात घेतल्या नाही तर येत्या काळात आम्ही हे सगळे मुंबईचे झोपडपट्टी धारक आहे ते त्या जमिनीवर बसवणार आहोत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड
इन्वर्टर बैटरी का चमत्कार। काय वाटते राजकीय कोण बाजी मारू शकतो या निवडणुकांमध्ये, महाविकास आघाडी की धार्मिकतेच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीनं जो प्रयत्न एकंदरीत झालेला आहे मुद्द्याला सोडून आपण पाहतोय का धार्मिकतेवर जे काही निवडणुका नेण्याचा जो काही प्रयत्न झाला तो अतिशय केवलवाणी आणि त्याच्यात कोणाचा आता रिझल्ट लागेल मला माहीत नाही। ते श्रीरंग बारणे म्हणाले की प्रचारात महायुती आहे आणि प्रचारातनं माझ्या प्रचारावेळेस अजितदादा आणि छगन भुजबळ हे गायब होते असं म्हटलं। महायुतीमध्ये एकत्र असताना गायब होते प्रचारात नव्हते अजितदादा आणि भुजबळ, तर मला माहीत नाही, आता ते त्यांनी तपासलं पाहिजे। बारणेंनी त्यांच्यासाठी असं का केलं, अजितदादा असं करणार नाही, ते कुठं जातगीत नाही असे गायब नाही होत। भुजबळ साहेबात तर तुम्हाला माहीतच आहे स्वभाव, जे काही आहे ते रोखठोक आहे, त्यांनी माघार घेणार असं मला नाही वाटत, त्यांचा चुकीचा आरोप असू शकतं। होते आमदार बच्चू कडू, कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडे, मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।